भागी आहे. लक्ष द्या. कारण देवाचा अवतार होण्याकरता ब्राह्मणाचा श्राप, याच्या आधी आंबिरसाकरता दुर्वासाने दिलेला श्राप घराण्याला, आणि तो घेतलेला रघुकुलाने, आणि त्या श्रापामुळं राजा दशरथावर ही गोष्ट येऊन बसली. म्हणून काही घराण्याचे दोष असतात, लक्षात ठेवा. मग आता घराण्याचा दोष जाण्याकरता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. पहा तुम्ही, काही लोकांनी काही काम घातलं की विघ्न येतं. काय करावं, कुठलंच काम सरळ होत नाही. त्यावेळेला मनुष्य बेचैन होतो. तो काही घराण्याचे दोष असतात. एवढा दशरथ राजा चांगलं वागून सुद्धा घराण्याचे दोष आले आहे. जिथे जन्माला देव यायचे तिथे सुद्धा. कारण राजघराण्यामध्ये काही डावं उजवं घडतच असतं. राजे लोकांना काही न्याय अन्याय असं मिश्रण काम चालू असतं. त्यामुळे जर सात्विक माणसावर अन्याय झाला असेल तर तो घराण्याला भोगावा लागतो. राजसी आणि तामसी अन्यायाचं फळ कमी आहे. सात्विक अन्यायाचं फळ वंशाला भोगावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्टी करायची, कोणाची बद्दुवा घ्यायची नाही आणि कोणाला बोचकायचं नाही. तळतळा जो आहे ना, शेवटी कोणाची तळतळे घ्यायचे नाही आणि कोणाचं हिरवून नाही घ्यायचं. हे दोन दोष घराण्याला भोगावे लागतात. दशरथ राजा राजघराणा आहे, काही न काही दोष आले, संकट निर्माण झालं. राजा दशरथ अनुसंधान पाहताय. सकाळची वेळ झाली, अजून शिकार सापडले नाही. आज शिकार घेतल्याशिवाय जायचं नाही, कारण क्षत्रिय बलवान असतात. आणि तेवढ्या वेळात आवाज आला आणि घटना घडली. आई म्हणून आवाज आला. शर्याला तो धावून याला काढ, विवडला श्रावण बाळ. शर आला तो धावून याला काढ, विवडला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडणे हाक, तो पडला जाऊन जोक. शर आला तो धावून आला प्राण, सावरला श्रावण बाळ. ते राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघोने, शोकाकुल झाला नृमणे. आसवे आणुने नयने, तो बदला तुझ्या नशामी पायी. कारण बाळा मग बाई. शर आला तो धावून आला काढ, विवरला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊन झोक. अशा प्रकारे आई आवाज ऐकला आणि दशरथ राजाच्या हातातलं धनुष्य पडलं. अरे, मानव हत्या झालेली दिसते. काही न ठरवता सुद्धा दैवाने काहीतरी घडून जातं. म्हणून दैव काय चिंतेल हे सांगता येत नाही. म्हणून मग दैवात घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नाही. त्याच्याकरता सावधान, नेहमी सावध राहावं. आणि कोणतंही कार्य करताना थोरांना वंदन करून जावं, म्हणजे कार्यातलं जे बल आहे वाईट ते कमी होतं. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये गणपतीचं स्तवन
आणि श्रेष्ठ लोकांचं वंदन. पण हल्ली आईवडिलांना वंदन ते टोकून देतं म्हणे, आईवडिलांची नाट लागत नाही बरं. मग एका बाईने मला विचारलं, म्हणे दादा सुनांना लागते का सासू सासऱ्याची? म्हटलं नाही, कारण बाय आता स्वतंत्र विचारतं सगळं, नवऱ्याच्या पक्षात नाही बसायला तयार आहे, सगळं स्वतंत्र. असं नसतं. तुम्ही त्याच घरातले असल्यामुळे थोरांची नाट लागत नाही, हे लक्षात ठेवा. घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण. त्या मानवाचं कल्याण होतं, कारण वचन जे आहे पुत्रांकरता कल्याणकारी असते. वचनाचा जो अनुभव दिलेला आहे, म्हणून मातृदेव भव पितृदेव भव. मातृदेव हो याचा अर्थ उपनिषद काय सांगतं? आईसारखा माझा भाव हो, वडिलांसारखा माझा भाव हो, आचार्यासारखा माझा भाव हो, आणि अतिथीसारखा भाव. आपल्यामध्ये ते भाव निर्माण झाले पाहिजे. पहा तुम्ही, एखाद्याला आपला मुलगा जर आपल्याला त्रास देत, नको जा तुझ्या आजोबाला विचारतं, जा तिकडे. कारण आपल्याला ते त्याचं मन सांभाळणं शक्य नाही, म्हणून आपण आजोबाकडे पाहत होतो. सून म्हणते मला नको त्रास देतो, जा आजीकडे. कारण आजीचा भाव वेगळा असतो, आजोबाचा भाव वेगळा असतो. तरुणपणामध्ये आपले भाव तसे नसतात, म्हणून आपण तिकडे पाठवून देतो. म्हणून तुम्हाला सुद्धा सासू केव्हा आवडते, आई केव्हा आवडते, काही अडचण आली तर कोणीच नाही ना, आम्ही एकटे आहे, कोणी येत म्हटलं तू कधी बोलवलंच नाही ना, आपलं राहून आपलंच खाऊ, अशांना अडचण पडते. कामापुरतं बोलत आहे, त्या म्हाताऱ्यांच्याही लक्षात येतं यांची गरज पडली ते बरोबर बोलत आहे. असं नाही, केव्हा केव्हा आपल्यामध्ये त्यांना सामावून घ्या तुम्ही. ते मजबुरीने तुमच्याकडे येतात, पण आनंदाने राहत नाही. आणि जर तुम्ही त्यांना सामावून घेतलं तर ते येताना मजबुरी दाखवणार नाही, आनंदाने येतील आणि आनंदाने जातील. असं नाही बोलला जात की भाऊ आमची कितीक दिवस अडचण ठेवतो, करणं रिझर्वेशन नको, आता तुम्ही जरा झालं तुमचं, तुम्ही आनंदाने राहा, आम्ही जातो. अडचण शब्द नाही येणार त्यांच्या तोंडात. आणि जर तुम्ही कामापुरते बोलवत असाल तर ते जाता जाता एक दगड टाकूनच जातील. आमची अडचण कितीक दिवस ठेवता तर जाऊ दे जरा. पण सगळे म्हातारे कसे असताय, तेव्हाच येतं ते बरोबर बोलतं, ते नाही तर बोलत नाही मनुष्य. कृतज्ञता व्यक्त होते, कृतज्ञता नाही होत. लक्षात द्या, राम कृतज्ञता दाखवता. कृतज्ञ रावण कृतज्ञ आहे, राम कृतज्ञ आहे. राजाकडे भगवंताचा नारायणाचा अवतार व्हायचा आहे, राजा दशरथ सुद्धा कृतज्ञ आहे, पण हे कर्म घडून गेलं. राजा श्रावण बाळाकडे आला, श्रावण बाळाने राजाला ओळखलं, मामा मामा. हो, त्याला एक कथा आहे. श्रावण बाळ हे जन्माला आल्यानंतर आई वडील नंतर आंधळे झाले, आणि हे एक दिवशी पर्वकाळावर सदयू नदीच्या तीरावर स्नान करीत असताना दशरथ राजा सुद्धा पर्वकाळाला स्नानाला आला. तेव्हा हे दोन्ही शतानंद आणि ज्ञानवती हे आंघोळ करत होते, आणि श्रावण बाळ काठावर उभा होता. श्रावण बाळ पाण्यात पडल्याबरोबर दशरथ राजाने उडी मारली आणि श्रावण बाळाला काढलं आणि ज्ञानवतीला दिलं. म्हणे ताई, हा श्रावण पाण्यात पडला ना. त्या दिवसापासून श्रावणाच्या आईनं म्हणजे ज्ञानवतीनं राजा दशरथाला भाऊ मानलं, की भाऊने माझा पोरगा वाचवला. आपल्याकडे भाऊ शब्द कोण केव्हाही कामास पडतो बायांना. सांगू का एक मुद्दा, हसून द्याल तुम्ही. बाई डोंबोलीहून रेल्वेत बसते, मनमाडपर्यंत ते शेजारच्या माणसाकडे पाहत बी नाही, एकटी खाते एकटी बोलते, पाहत नाही तो माणूस. जसं मनमाड सोडलं, भाऊ तुम्ही कुठले? ते मामांनी रामायण केलं होतं त्याच्यात होते का तुम्ही? हो. मला केव्हाचं वाटत होतं बोलावं बोलावं, पण कसं बोलू बिलकुल. जेव्हा डबा खाल्ला तेव्हा भाऊ दिसला नाही समोरचा, बरोबर ओळखलं. आणि मग आलं जळगाव स्टेशन. म्हणे भाऊ
मला कोणीच घ्यायला येणार नाही. ते 2 बॅगा काढून दे बरं तेवढ्या. ते 2 बॅगा काढून घेते. मग ते 2 का तिच्याकडून धरले जातात. भाऊ म्हणतो मी धरतो ताई, स्टेशनवर उतरून देतो, बॅग बी ठेवून दे, ये मग भाऊ. असे हुशार असते बाया. भाऊ हा शब्द असा आहे, तो ऊसाचा आहे, उकळीचा नाही. हे शब्दही मोठे काय नाही. बरोबर रामायण आठवलं त्या बाईला, दुसरं काही आठवत नाही. ते त्याचं कारण असं आहे ना की स्त्री शक्ती कार्यरत असते नेहमी, लक्षात ठेवा. पुरुष शक्तीला कार्यरत राहण्याला अडचणी उभ्या राहतात. म्हणून स्त्री शक्ती, ज्या घरातली स्त्री शक्ती. आणखीन एक मुद्दा सांगून ठेवतो. आता हे फार निघालाय दांगडो. लक्ष्मी उभी घ्यायची का बसकी, उभी घ्यायची का बस. लक्ष्मी नेहमी उभीच पाहिजे. ज्या घरातली लक्ष्मी बसली ते घर फसलं. पापडाला बुरा, लोणच्याला बुरा झालं. लक्ष्मी चलित पाहिजे. जी स्त्री चलित आहे ना तिला बरोबर तिच्या हारभऱ्यांना भुंगरे लागत नाही. अरे एवढ्या पुढे आणताना त्याच्यात बी भुंगरे पडतात, कारण एकदा ठेवले की ठेवले, पुन्हा लक्षच नाही. लक्ष्मी उभीच पाहिजे. बसली की फसली. मग सुनबी चक्र मारायला लावते. लक्ष्मी चलित असली ते उचल रे, ते उचल रे. श्रीमंताच्या घरातल्या ज्या बाया कर्तृत्वान आहे ना त्यांच्या घरात पसारा राहत, नौकराला बरोबर फिरवत राहते ती. आणि जी बसली तर लक्ष्मी चलित पाहिजे, चाललीच पाहिजे. जशी ती लक्ष्मी तशी ही लक्ष्मी सुद्धा आहे. लक्ष्मी तुमच्यात आली पाहिजे. स्त्रियांमध्ये मूर्तीत काय, ज्या दिवशी रिसेप्शनला जायचं असं त्या दिवशी देवाला दिवा बेने नैवेद्य बेने चालले. ते चांदीचे देव घेऊ का, मातीचे घेऊ का, कशाचे देव कशाचे असो, पण देवाला नित्यनेम झाला तर देवात देवत्व आहे. जर नित्यनेम नाही झाला तर देवात देवत्व राहत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून भाऊ शब्द वापरला. म्हणून श्रावण बाळानं दशरथ राजाला मामा म्हटलं. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाई, ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ, ओवनिया श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विवडला श्रावण बाळ. आला तो आला काळ, विवडला श्रावण बाळ. म्हणून दशरथ राजा घाबरले. पाणी घेतलं. घ्या झारी मी जातो त्याचा बोल, जावयासी लागला खोल. श्रावण बाळाचा प्राण जायला सुरुवात झाली. मामा म्हणून दशरथ राजाच्या मांडीवर डोकं टाकलं. दशरथ राजानं हृदयातला बाण काढून टाकला. एकदा हात फिरवला भाच्याच्या अंगावर, शरीर खाली ठेवलं. राजा सत्यवचनी, सत्य प्रतिज्ञी. पाणी घेतलंय. पाणी अरे श्रावणा बोल, तू पाणी ठेवलं बोलत नाही. तुला एवढ्या रात्री आम्ही पाण्याला पाठवलं म्हणून असं का रे, का रागवलाय? दशरथ राजा नमस्कार करतो. शतानंद ऋषी दशरथ राजा आपल्याला वंदन करतोय. राजा एवढ्या सकाळीच काय दुर्घटना घडली? काही नाही, मी शिकार करीत असताना माझा बाण श्रावण बाळाला लागला. त्याने माझ्या हातात पाणी दिलं, मला आज्ञा केली आहे. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्था फोडू नकाई, ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ, ओवनिया श्रावण बाळ.
तुम्ही श्रावण बाळ बना आणि माझ्या आई वडिलांचा सांभाळ करा. मी सांभाळ करण्यास तयार आहे. तुम्ही पाणी प्या, राज्यात चला, श्रावण बाळासारखंच मी तुम्हाला सांभाळेल. राजा, अरे त्यावेळा पाण्यात पडला तेव्हाच बुडू दिला असता, का काढला रे तू? आठवण आली आहे. पुत्राची आठवण आई बापांना शेवटपर्यंत जात नाही. पुत्र दुःख मरेपर्यंत, मुलाचं दुःख मरेपर्यंत. मातृदुःख 3 दिनपर्यंत, आई गेली तर माणूस 3 दिवस नाही 10 दिवस. पितृदुःख 3 दिन, 3रा दिवस सारी सरकून आले का म्हणतात कपाट उघडा बाबाचा काय हिशोब पाहून घ्या. म्हणजे 3ऱ्या दिवशी दुःख संपून जात. आईचं 10 दिवस. भार्या दुःख पुनर्भार्या, पहिली गेली दुसरी मिळाली की अवित मानव मी केव्हा गेली विचारतो तो. लक्षात नाही राहत. भार्या दुःख पुनर्भार्या, पती दुःख मरेपर्यंत. पण कलियुगात त्यालाही ब्रेक लागला. पण पुत्र दुःख मात्र मनुष्य शेवटपर्यंत विसरत नाही. अनादी कालापासून चाललाय. म्हणून पुत्र कसाही असो. आता बा तुम्ही अपंग वगैरे गेले ना, सगळे लोक म्हणतात चांगले झाले, पण आई रडतेच. संत लोक असे, त्या नारायण संस्थांनी 50 अपंग लोकांचे लग्न लावले. आता मग जगात जे घडत नाही ते संत घडवतात. 50 जोडपे बसवले होते अपंग आणि त्यांचे लग्न लावून दिले. काय करता नो हे महाराज. जे राजा करत नाही ते संत करून टाकतात. अपंगाचे ऑपरेशन पहा. तुम्हा आम्हाला फक्त जागृत करता की तुम्हाला ऑपरेशन करा, एवढे पैसे द्या, करून देतात ते. केवढं सत्कर्म आहे जगामध्ये. म्हणून तर वेद म्हणतात संताविण नाही प्राप्ती, ऐसे वेद देती बाई. हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, उपाय हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेणे साधते साधने, तेणे साधते साधने. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेणे साधते साधने, तेणे साधते साधने. संतांचं कामच असं आहे. नाव नारायण संस्थान आहे, देवाचंच नाव आहे. मनुष्य आहे पण नारायण आहे. काय करता नो हे महाराज. दशरथ राजा हतबल झाले. एका चुकीमुळे 3 जीव गेले. बालहत्या, श्रीहत्या, ब्रह्महत्या. 3 हत्या लागल्या. वशिष्ठांनी विचारलं, राजा काय रे म्हणाला तो अंध. असं म्हटलं तेवढ्या वेळात दशरथ राजाचं दुःख संपलं. माझ्या गुरुने सगळं ओळखलं. म्हणून काय असेल ना गुरुचरणी सांगून टाकावं. चूक असेल सांगून टाकावं. भलं झालं सांगून टाकावं. गुरुचरणाच्या जवळ काही शिल्लक राहत. काय म्हणाला तो अंध. महाराज तुम्हाला माहिती होतं. हो राजा, तुझ्या हातून 3 हत्या व्हायच्या होत्या. आपल्यासारखा असतं मग तुम्ही कावर होऊ दिल्या, मी कुठे कमी पडलो नाही. राजा, या हत्या होणार होत्या. देवाच्या जन्माकरता ब्राह्मणाचा श्राप अवश्य लागतो. तुझ्या घरी आता अवतार होणार आहे. बसवलाय खाली. धीर धर, गंभीर धर. तुझ्या घरी देवाचा अवतार होणार आहे आणि एकाच नारायणाचे 4 रूप आहे. आणि देवाला जगदोद्धारा करता अवतार धारण करायचा आहे. रघुकुलामध्ये
अवतार परमात्मा का घेतो ऐकून घे राजा. अवतार तुम अवतार तुम्हा धराया कारण, 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 उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उद्धर जन जड जीवा, उद्धरय जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जीव. तुझ्याकडे देवाचा अवतार व्हायचा आहे आणि या भूमंडळावर जे जड जीव आहे की जे स्वतःला सुख भोगण्याकरता प्राण्यांपासून तर मानवांपर्यंत यातना देतात, त्यांचा उद्धार करण्याकरता राजा तुझ्याकडे अवतार होणार आहे. ही गोष्ट फक्त तू गुपित ठेव. जसं गर्गाचार्यांनी नंदराजाला, यशोदेला आणि वसुदेव देवकीला सूचित केलं होतं. म्हणून अजूनही सज्जन संत किंवा सज्जन ब्राह्मण यजमानाला सांगतो, आता हात आवरता घे, ग्रह खराब आहे, जास्त जोर करू नको, झटका बसायला नको, बस असं सूचित करत असतात. फक्त सूचित करतात. एखाद दिवशी म्हणतात जा मी पाहून गेलो सगळं, येतोच तो काम करून, का रे झालं असं आहे ते. म्हणून गुरुचरणाजवळ खरं सांगावं. तुमच्या गुरुचा फोटो असेल ना तिथे सांगून टाका, नका समोर जाऊन सांगा, कारण ते मूर्तिमंत ज्ञान असतं. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आपल्या मनात येईल ते होतं, पण हव्यास करायचं नाही आणि अन्य मार्गाने जायचं नाही. धरोनिया राजमार्ग चालावे सत्तेच्या वाटे, हौस मौज न करावी. हौस करू नये, मौज करू नये, सत्तेच्या वाटेने चालावं. कारण सत्य हेच परमेश्वराचं रूप आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव घेत राहावं आणि सत्यानं वाटचाल करीत राहावी. सत्य हे सत्य आहे. दशरथ राजा निष्पाप झाले. एवढं 3 हत्या घडल्यावर निष्पाप, कारण समर्पण केलं. वाहू हा संसार सद्गुरु पायी, वाहू हा संसार देवा पायी. सद्गुरु महिमा अपार आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. म्हणून ते चरण धरले पाहिजे. चरण धरणे याचा असतं नुसते गुरुचे पावलं फोटोत काढून ठेवणे आणि त्याला गंध अक्षत वाहणे नाही. सत्य दया दान आणि धर्म 4 अंग आचरावे. हे 4 अंग आचरणात आणावे आणि हे 4 अंग आचरणात आणले की सद्गुरू जवळ आहे. कोणी म्हणतो तांब्याची पादुका घेता, कोणी चांदीचे घेतं, कोणी सोन्याचं, कोणाचं लाकडाचं. पूजा करत नाही काही नाही. सत्य दया दान आणि तप आचरायचं आहे. अगदी ते स्वरूप दिसत. सद्गुरुनाथाची कृपा होते. सद्गुरु कसाही असो,
आपण मात्र सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा. दशरथ राजा घरी आले. कौशल्यानं विचारलं, महाराज काय? म्हणाले, घडलीत हातून दुष्कृत्य, पण सद्गुरु चरणी ठेवून आली. म्हणाले, तुमचा विजय होईल, चिंता करू नका. वशिष्ठाने एक दिवशी राजाला बोलवलं. कृतकर्माचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तयार आहे. राजा दशरथानं प्रायश्चित्त घेतलं आणि सांगितलं, राजा आता तुला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ, पुत्रकामेष्टी करायचं. कलियुगामध्ये यज्ञाला अनेक विघ्न येतात. यज्ञाचं बोर्ड लागलं की लोक यज्ञाच्या विरुद्ध लाकडं जळतील, तीळ जळेल, तूप जळेल आणि नुकसान होईल. आणि जगात महिन्याच्या आधी केलेल्या पुलाचं उद्घाटन, तो पूल पडून जातो, त्याचं कोणीच काही बोलत नाही. भारतीय संस्कृतीच्या ज्या गोष्टी आहे त्या धार्मिक गोष्टीवर ताबडतोब टीका होते. यज्ञानं काय होतं हे यज्ञ मीमांसा समजल्यावर समजून घ्या आणि मग बोला. आपण यज्ञ मीमांसा समजत नाही म्हणून संतांनी काय केलं की हे यज्ञाकडे लक्ष नाही दिलंय. कारण काय, कोणाला कळत नाही म्हणून नाम जप यज्ञ, गीतेमध्ये सुद्धा जप, म्हणून संत जपाची संख्या वाढवतात. जप करा. हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जप करायचा, संख्या परमात्मा करेल, त्याच्यावर सोडायचंय. संतांनी सुद्धा जपच केला. मग आपलं जप आणि संतांच्या जपात काय? संतांनी निर्भय होऊन जप केला. आपल्या मनात आपला गुरु खरा आहे का नाही, हा मंत्र खरा आहे का नाही, याला विचार त्याला विचार. मरा म्हटल्याचा अर्थ राम लावलाय तरी लोकांच्या मनात संशय आहे. आपल्या ओम नाही ना, असं नाही आहे. ओमाचा अधिकार असतो. ज्याला ओंकार लावायचा आहे त्याच्याकडे षडरिपू रस गंध शब्द स्पर्श हे गुण कमी पाहिजे त्याच्या अंगी. त्यावेळेला तो ओंकार प्रयत्न करतो, नाहीतर ओंकाराचा उपयोग होत नाही अध्यात्माचा. बरेच लोक ओंकार ओढले आणि लगेच महाराज बनले. 2-4 वर्षामध्ये महाराज पद गेलं. त्याकरता जे सरळ सांगितलंय, श्री मंत्र लावून जप करावा. श्रीराम श्रीकृष्ण राम कृष्ण हरी. ज्ञानोबाने तेवढ्या करतात राम हरी मंत्र लावला, राम कृष्ण हरी. कारण काय, राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. राम कृष्ण हरी गोविंद मुरारी. 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 राम कृष्ण वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान हनुमान की जय. उमापती महादेव देव की जय. राजा दशरथ निर्भय झाले.
निर्भय होण्याचा उपाय सांगितलाय, लक्षात राहील तर करा. सद्गुरूच्या चरणावर निर्भय व्हा आणि आकांक्षा आणि अपेक्षा सद्गुरूवर सोडून द्या. ते योग्य वेळी योग्य करतील. काय करता नो हे महाराज, काय नाही करत महाराज. पण आपण या संसारात अति उतावीळ होतो आणि उतावीळपणामुळे आपला सद्गुरूचा विश्वास निश्चित बसत नाही. दशरथ राजानं स्वप्न सांगितलं. पुत्र कामेष्टी नावाच्या यज्ञाची तयारी झाली. शरयू तिरी महायज्ञ. विभंडकाला बोलवलं गेलं. सगळे ऋषी आले. वशिष्ठ वामदेव जामदग्नी भारद्वाज काश्यप सगळे ऋषी आले. दशरथ राजाला शरयू नदीच्या तीरावर यज्ञ दीक्षा दिली गेली. दशरथ राजानं प्रायश्चित्त घेतलं यज्ञाचं आणि दशरथ राजा यज्ञाला कौशल्य सहित बसला. कारण श्रेष्ठ पत्नी आहे. काही काही कथाकार धर्मपत्नी शब्द वापरतात. तो वापरला की खालचे लोक म्हणतात मग दुसरी का धर्मपत्नी असे शब्द वापरले जातात म्हणून श्रेष्ठ शब्द घातला. कारण ग्रंथामध्ये ते लिहिलेलं असतं. श्रेष्ठ म्हणजे मोठी. कारण बहुपत्नी आहेत म्हणून राजे लोकांना असायच्या म्हणून श्रेष्ठ शब्द घातला. कारण देश काल आणि परिस्थिती याच्यावर शब्द सुचले पाहिजे. काही भोग आहे म्हणून भोगामध्ये दुःख आहे. सुमित्रा कौशल्याच्या आज्ञेत राहत होती. सुमित्रा चांगली. आपली बुद्धी चांगल्या संगतीत राहिली म्हणजे धर्माच्या आज्ञेत राहते. लक्ष द्या. नाही तर लोक म्हणतात काळ कुठे चाललाय आणि आपणच काय नीट वागावा, धर्म पाळावा आणि नीती न्याय करावा, लोक किती लुटता असं बोलता मग लोक. तर आपण धर्माच्या चालीने चालावं. धर्माची चाल हळू आहे, पुण्याची चाल हळू आहे, पापाची चाल गतीत आहे. पापाचं उदाहरण सांगतो. एकदम ताप वाढतो, लक्षात ठेवा. पाप आणि ताप एकच आहे. पाप आणि ताप एकच आहे. ज्या गतीनं ताप वाढतो त्याच गतीनं पाप वाढत जातं. असत्य भाषण परनिंदा. असत्य भाषण होत जातं, परनिंदा होते. परदृष्टी, परधन आणि नेहमी विकारात्मक विचार. सकारात्मक. हल्ली डॉक्टर सुद्धा सांगतात तुम्ही सकारात्मक विचार करा. आता सकारात्मक विचार जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत येत नाही, हे कोणालाच कळत नाही. डॉक्टरचाही धंदाने चालला की तो कसा ज्योतिषीपात. सकारात्मक विचार करण्याकरता पुढे जागा भरपूर आहे. या उद्यापासून मागचे लोक पुढे बसून या, म्हणजे येणाऱ्याला मागे पटकन बसतं. भरपूर जागा आहे, खुर्च्या रिकाम्या आहे. सकारात्मक विचार करा. आता तुम्ही म्हणता वा सकारात्मक विचार का नाही येत? तर आमच्या घरात काही दोष आहे. लक्षात ठेवा, घर जड आहे, तुम्ही चेतन आहात. पहा तुम्हाला वाईट विचार आल्यानं कोणी मित्र वेळा विचार विसरून जाताना ते विचार चालले जातात. म्हणून सकारात्मक विचार येण्याकरता सत्संगात राहा, चांगला विचार करा. तुम्ही जर पेपरातली पहिलीच हेडलाईन वाचली खुनाची तर काय उपयोग आहे? एखादी चांगली गोष्ट वाचून मग वाचायला सुरुवात करा. बरेच म्हातारे कार्टून पाहतो. काय करायचं ते म्हातारपणी कार्टून पाहून कोणाटतो. करमणूक आहे म्हातारपणी. कशाची करमणूक? कारण तुम्ही जे विचार घेताय ना, चांगले विचार घ्या.
चांगल्या विचाराचा, सकारात्मक विचाराने होतात. हे घराबिराने काही होत नाही. बरेच लोक दिवा लावतात त्याच्याकडे असे पाहत बसतात. कोणीतरी सांगितलेलं असतं त्यांना, काही नाही 6 वर्ष झाले पाहतो म्हणे, काहीच होत नाही, उलट डोकं दुखतं. ते विचार आणण्याकरता आपल्याला चांगलं वाचलं पाहिजे. म्हणून सगुण चरित्रे परमपवित्र. पहा, बऱ्याच लोकांनी संतांचे चरित्र वाचून विचार बदलवले आहे. पण तुम्ही काय करता, ते संत चरित्र जे आहे ना ते सकामतेने वाचता. म्हणजे माझं हे काम झालं पाहिजे, माझं ते काम झालं, त्यामुळे विचाराचं परिवर्तन होत नाही. उपासना पद्धतीने वाचा. मी रोज एक अध्याय वाचेनच. अहो, गीतेचं वाचणं शिकता आणि लगेच गीता शिकवायला लागून जात. म्हटलं का मी 50 विद्यार्थी केले. म्हटलं घरच्या पोराला शिकवली की नाही? म्हणे नाही. मग आता काय, घरी गीता शिकवली असती तर निदान चांगलं तरी झालं असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला शिकवायचं असेल तर घरातल्या सगळ्या लोकांना शिकवा. आधी घरात नकारात्मक काढा, मग बाहेर नकार काढा. अर्जुनाचं नकारात्मक मन महायुद्धात काढलंय. ती परमेश्वराची शक्ती होती, आपली शक्ती ती नाही. भगवंताची बरोबरी करायची नाही. आपल्या मुलांना शिकवा दे. बाहेर थोडंसं शिकलं लगेच योगाचे क्लासेस. बापरे, 8 दिवसांनी गेले. म्हणून का कुठे गेले योगाचार्य? म्हणे सुभाष चौधरीकडे ॲडमिट आहे, अटॅक आला. योगाचार्य अटॅक? तर हे व्यायाम आहे. योगम बलम मसी, योगाचं बल वेगळं आहे. तर आपण काय करतो, जे शिकतो ना त्याच्यावरून फक्त पैसे कमवणे शिकतो. नाही, मला समाजाला अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं आहे. लक्षात ठेवा, माझ्या घराला अंधारातून प्रकाशाकडे न्या. नुसतं पैशाकडे न्यायचं नाही. आज फक्त मनुष्य अर्थाकडे नेतो, धर्माच्या संगतीने नेत नाही. म्हणून सारखे खडे बदलावायला लागतात बोटातले. असं सांगतात ते 12 वर्ष चालण्याची पावर गेली. आता पावर जाणार नाही. त्या खड्याच्या मंत्राचा जपच नाही तर पावर येईलच कुठून? तो तर दगड आहे. तो काय आहे? दगड आहे. माझा अनुभव सांगतो. मी द्वारकेला कथा करीत होतो. तर कथा समुद्राच्या काठी होती. माझ्या मनात समुद्र मंथन सांगितल्यावर 12 वाजता मी द्वारकेला समुद्र स्नानाला जायचो. माझ्याबरोबर एक मुलगा होता, सचिन नावाचा. ते मी म्हटलं का हा समुद्राला रत्नाकर म्हणतात, तर हा रत्नाकर कसं काय रत्न असेल? जवळ समुद्र मंथन कथा सांगून गेलो तुम्ही. तेवढ्या वेळात जी लाट आली तर माझ्या समोर माणिक आला, खडा लाल. त्याला म्हटलं उचल रे खडा. दुसरा लाट आली माझ्या अंगावर तर बुध आला. 2 खडे मी पाहिले आणि मग समुद्राला हात जोडले. हे रत्नाकरा माफ कर. माझ्या मनात संशय आला होता की तू रत्नाकर कसा? तर तू मला हे 2 रत्न दाखवले. त्याला म्हटलं उचलून घे खडे तू. म्हणजे का बरं? मी घेणार नाही, कारण मी समुद्रावर अविश्वास केला होता. पुन्हा जर मी द्वारकेला आलो, कथा केली आणि तू दिले तर मी घेईल, आता नाही घेणार. समुद्र हा रत्नाकर आहे. आता कोणी येता येता रत्नाकर नाव ऐकलं होतं. आलो तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की रत्नाकराची काहीतरी कथा सांगावी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य समुद्र हा रत्नाकर आहे. तसं संसार हा सुद्धा समुद्र आहे आणि त्याच्यामुळे कन्या हे रत्न आहे आणि पुत्र हे रत्न आहे. मुलं आणि मुली चांगल्या असतील तर आपले खडेच खडे आहे. लक्षात ठेवा. लगेच तुम्हाला रिपोर्ट मिळेल, नाही तुमच्या मुलीकडे आम्ही गेलो होतो ना, काय आदर केला त्याने, काय दोन्ही जावाई तुमचे, वा 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 रत्नाकर. काय तुमचा मुलगा आहे, तुमच्यासारखाच. देव त्याला उदंड यश देव, आशीर्वाद. हे रत्न आहे. म्हणून मुलांवर संस्कार करा आणि रामायणाचेच करावे लागतील आणि सकामतेपासून लांब राहा.
कृतज्ञता व्यक्त करा, कोणाचं हिरवून घेऊ नका. रावणानं काय केलं? बळजबरीने बळकवलंय. कालच आमचे प्राध्यापक येतात 2 गोष्टी विचारायला. कालच रात्री आले होते ते इंदोरचे. त्यांना मी तेच सांगितलं की रावण काय करतो, तो दुसरं बळकवायचा आणि छपून काम करायचं. समोर नाही यायचा, तो पळवून न्यायचा. कुबेराचं विमान बळकून घेतलं. लंका शंकराची होती, बळकून घेतली. शौर्य नाही आहे. कुंभकर्णाला लढायला लावायचा ना आपण बाजूला राहायचा. पोरगा मारला त्या दिवशी मंदोदरीने अपमान केला रावणाचा. अहो, रणांगणात तुम्ही गेले असते तर बरं झालं असतं म्हणे. तेव्हा रावणानं सांगितलं, मला सगळ्यांना मारून मरायचंय, सगळा वंशच संपवायचा आहे. सिद्धांत लक्षात ठेवा. ऐश्वर्य जे आहे ते बळकवलेला उपयोग देत नाही. कष्टार्जित द्रव्य पिढ्यानपिढ्या सुख देत आणि तिचं द्रव्य एकाच 2 पिढ्यांमध्ये माणसाला हैराण करत. धर्मराजा राम, दशरथ, जनक राजा यांचे इतिहास आपल्या समोर ठेवलेले आहे. अधर्माचे आणि धर्माचे दोन्ही इतिहास ठेवले आहे. रावण अधर्म आहे, राम धर्म आहे. इकडे कृष्ण धर्म आहे आणि कौरव अधर्म आहे. म्हणून रामायण आणि महाभारत मानवी जीवनाचे 2 आधारस्तंभ आहे. आणि श्रीमद भागवत सरा आहे. त्या भागवताला समजण्याकरता रामायण आणि महाभारताचा आश्रय हवा आहे. कपटानं महाभारत घडतं आणि सत्यानं रामायण घडतं. वशिष्ठाने आज्ञा दिली, यज्ञाला सुरुवात झाली. दशरथ राजा आनंदित होता. आणि एवढं नाही, स्वर्गीचे सुरवर विमानी पाहाती कौतुक. अयोध्येच्या आजूबाजूला जसे आता जमले आहे सगळे साधू संत, तुम्ही पाहती मुलाखत, हे सगळे लोक त्यांची मुलाखत घेतात. एक संत एक सांगतोय. ते जमले आहे सगळे, फक्त उद्याची वाट पाहत आहे ते बस. आणि आपल्याला तर आईच्या ठिकाणी ऐकायला मिळतं, बसल्या ठिकाणी. पहा तुम्ही, ते गूढ रहस्य जे आहे ते आपल्याला कळतंय. मूर्ती बसवताना सुद्धा संघर्ष किती उभा राहतोय, पण संघर्षाला सामोरं नम्रतेने जाऊन कार्य करायचं आहे. लक्षात ठेवा, नम्रता अत्यंत महत्वाची आहे. विनय, पण नम्रता म्हणजे लाचारी पण नाही, हाही सिद्धांत लक्षात ठेवा. नम्रता सत्याच्या जवळ धरायची आहे आणि असत्याला सामोरं जाऊन त्याला पराजित करायचं आहे. तेव्हा सत्यमेव जयते, सत्याचा अनुभव करावा लागतो आणि सत्य वागावं लागतं. म्हणून आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला सांगितलं आहे. त्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये ब्राह्मणापासून मोळी विक्या, व्यापारी आणि राजा सगळ्या कथा घेतल्या. लक्षात ठेवा, म्हणजे 4ही वर्णाचं रूपक वर्णन केलंय. आपण सत्यांची पोथी म्हणजे असे समजतो, नाही, 4 धर्म सांगितले आहे. ब्राह्मणानं कोळ्याला, मोळी विक्याला, लाकडं विकणाऱ्याला सत्यभागाला सांगितलंय. लक्षात ठेवा, ते ब्राह्मणाच्या घरी सत्यदेवाचा प्रसाद घेत होतो. का हो भूदेवा, तुमची परिस्थिती बदलली. अरे म्हणे सत्यनारायणाची पूजा केली, तूही सत्याची पूजा कर. तुला मोळी विक्याला त्याच दिवशी मोळीचं द्रव्य मिळालं. त्याला कळालं की हे देवाच्याच कृपेने मिळालं, म्हणून त्याने लगेच सत्यनारायण करू. आणि म्हणे आम्हाला धर्म करायला लावला आणि त्यांनीच केला. खोटं बोलतं तुम्ही. मोळी विक्याला सांगितलंय सत्यनारायण करा, सत्यनारायण. हे बाकीचे पंथाचे लोक आहे ना, आमच्याकडे जेव्हा विचारायला येतात ते ज्योतिष,
तेव्हा म्हणतो तुमच्याकडे एक सत्यनारायण गेला की 125 प्रसादात 1000 लोक येतात. आमच्याकडे तशी काही सोय नाही. त्यांना सुद्धा खुदखुद वाटतं दुकान ओपन करताना. किती थम्सअप वाटायचं म्हणे, परवडत नाही ते. थम्सअप हमसअप आपला कसा एवढसा प्रसाद दिला. शिवाजीनगरमधून माणूस जिल्हा पेठेत येतो, जिल्हा पेठेतला माणूस रायसोनी नगरमध्ये जातो, तिथला मोहाडीला जातो. फक्त सत्यनारायण सांगा तुम्ही, गेल्यावर आपण एवढाच प्रसाद देतो, एवढा पण देत नाही. लोक असं काही म्हणत नाही चहा ठेवले का कॉफी ठेवले, कोणीच बोलत नाही. आनंदाने येतात लोक, कारण ते सत्य आहे आणि सगळ्यांना करता येईल असं सहज आहे आणि त्याचं नाव सत्यनारायण आहे. बरं, त्याच्यात ग्रहांचंही पूजन होतं, गणपतीचंही पूजन होतं, कृष्णाचंही पूजन होतं आणि कथाही ऐकायला मिळते. बरं, ऐपतीप्रमाणे सांगितलंय 1.25 पावशेरपासून 1.25 मणपर्यंत. पाहतो उद्या, आजच मला कोणी सांगितलं, मी जर आता तुम्हाला सांगितलं तर मला 40 किलोचा हलवा आहे वाटायला उद्या. हलवा 40 किलोचा, गाजराचा. काय रामराज्य आहे, मंदिरात जमलं तर खायला या. मी आता दुपारी आलो ना तेव्हा का पोरांनी सांगितलं म्हणायला गाजराचा हलवा करायचा म्हणजे दादा 40 किलोचा. मला सांभाळून वाट. काय रामराज्य आहे बा, झाले रामराज्य आम्हा काय एवढे. पण रामराज्य टिकवण्याकरता आपल्याला सत्याचा व्यवहार केला पाहिजे. लक्षात ठेवा, नुसत्या टाळ्या वाजून चालणार नाही. आपण सत्याचे प्रयत्न केले पाहिजे, सत्यानं वागलं पाहिजे आणि सत्याच्या विचारात राहिलो पाहिजे. काय सांगितलंय सत्यनारायणाच्या पोथीत? मोळीविक्या, ब्राह्मण, व्यापारी. व्यापारी काय करतो? साधूवाने मुलीच्या लग्नाला करू, मग लग्न होऊन गेलं मग पुढे करू. व्यापारी सत्याला पुढे पुढे लोटतो आणि असत्याचं मिश्रण करतो, म्हणून साधूवाण्याची कथा आहे. आणि जेव्हा साधूवाण्याला असत्याचा अनुभव आला तेव्हा मग देवाचा सत्यनारायण केला. परत जावयावर अरिष्ट आलं, परत सत्यनारायण कबूल केला आणि अंगध्वज राजानं प्रसादाचा त्याग केला. 5वा अध्याय सांगितला. सत्याच्या त्यागाचं, सत्याला पुढे पुढे लोटल्याचं, सत्य आचरल्याचे 2 अध्याय आहे. याला सत्यनारायण म्हणतात. पण तुम्ही कधी नीट ऐकतच नाही पोथी. वाचा गुरुजी, किती मिनिटात होईल? आता सत्याला मिनिटं लावले म्हणजे काय खरंय? सत्याला वेळ द्या, चांगलं कर्म करा. नारायणाची पूजा आहे ती. राजाकडे अग्निनारायण प्रगट होणार आहे. विष्णू पूजन चाललंय पुत्रकामेष्टी नावाच्या यज्ञामध्ये आणि अग्निनारायण प्रगट होणार आहे आणि अग्निनारायणातून वशिष्ठांना राजा दशरथाला प्रसाद द्यायचा आहे. पहा, योग्य ब्राह्मण बोलवण्याकरता वशिष्ठाने प्रयत्न केले. मी सर्वस्व आहे असं अहंकाराने सांगितलं नाही, म्हणून शृंग ऋषीला बोलवलंय, विभंडकाला बोलवलंय. योग्य माणसांची योजना ज्ञानी मनुष्य करतो, अज्ञानी माणसं मी सर्वस्व आहे अहंकाराने सांगतो. वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. ज्ञानात अग्रगण्य वशिष्ठ ऋषी का गणले गेले? तर यथायोग्यम, योग्य माणसाची योग्य ठिकाणी योजना, हे रामराज्य आहे. जर योग्य माणसांची योग्य ठिकाणी योजना नाही झाली तर रामराज्याला तडे लागतात. म्हणून माणसं योग्य पाहिजे. धर्म समजावून सांगायचा आहे. धर्माचे 4 अंग आहे, सत्य, दया, दान आणि तप. पण दानम सत्पात्रम, धर्मही योग्य, अधर्मेन दान्तव्य. अधर्माच्या ठिकाणी देऊन चालत नाही. म्हणून आपल्याला भिकाऱ्याला खायला द्यायला का सांगितलं? त्याला तुम्ही जास्त पैसे दिले तर तो पिऊन येतो लगेच. खरं तो पैशाचा सदुपयोग करू शकत नाही. म्हणून कुठे धर्म करायचा? आंधळ्या पांगळ्याला दिलेला धर्म आहे. आई वडील साधू संत यांना दिलेलं दान आहे. कालच सांगितलं, तुम्ही आईला देताना जे दिलं जाईल त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तिथे काटकसर करताय, बापाच्या ठिकाणी काटकसर करताय. तुमच्या प्रत्यक्ष कमाईतलं
दर महिन्याला थोडं आई वडिलांच्या पोटात गेलंच पाहिजे, हा धर्म आहे. जर तुमच्या कमाईचं दात नसेल तर तुमच्या पैशात बरकत येणं कमी आहे. मातृपुण्येन यशवर्धते रामायण सांगतोय. कौसल्या रामाला वनात जाताना काय सांगते, हे रामा सगळ्या वनस्पती वन्य प्राणी तुझं रक्षण करो. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा शन्नो देवी रविष्टयापो भवन्तु पीतये संजोरविश्रवन्तु नः. सांगते रक्षण करो. आजही तुमची आई तुमच्याकरता देव तुमचं रक्षण करो असं म्हणते, जगात कोणीच म्हणत नाही. आणि तुम्ही तिला तुमच्या कमाईतलं देऊ शकत नाही. आम्ही देतो दादा, पण आई काय करते, ताईला देऊन टाकते. तिला काही करू द्या, तुम्ही फक्त द्यायचं काम करा. पण तुम्ही काय करता, खोटा व्यवहार करता. आता आपल्या मुलीला द्यायचं आहे ना, तर आपल्या सुनेच्या समोर बेटा हे घेतं देतं तुझ्या नंड्याला, तिच्या हातून द्यायचं, म्हणजे ती बोलणार नाही. तुम्ही स्टेशनवरती लाल नोट देता बंद झालेली, आणि तो नातू सांगतो आजोबाने मोठी लाल नोट दिली. आई तुम्ही व्यवहारात लबाडी करता म्हणून पोरं तसं वागता. घरी व्यवहार करा. सोन्याच्या हातात द्यायची, दे तुझ्या नंड्याला, लाव तिला कुंकू, साखर दे. तुम्ही व्यवहारात कपट केलं की घरात भानगड. तुमच्या आचरणातलं कपट सोडा. स्वांतकरण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरुचा, नामा परतेन सत्य मानावे. मला वाटतं इथे 4-5च माणसं बिना अनुग्रहाचे असतील, सगळ्यांनी अनुग्रह गेलं. हल्ली गुरु करायला बी एवढी गर्दी असते, अरे गोंधळ झाले सगळे. या लोकसत्तेत जाहिरात 250 रुपयात स्पर्श दीक्षा षण्मुखानंद हॉल. अरे बापरे, हे गर्दी. 8 दिवसांनी बातमी आली स्वामीजी पळून गेले. परमार्थ हा बाजार करू नका. परंपरेचे जे संत आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहनी प्रती. रामाला अनुग्रह वशिष्ठांनी दिलाय, ही परंपरा सांगतो. वशिष्ठ राम, रामदास, गंगाधर दिगंबर परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटाले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती. मच्छिंद्राला धले सहज स्थिती. मच्छिंद्राला धले सहज स्थिती. त्याची प्रेम मुद्रा गोरक्ष दिदली. त्याची प्रेम मुद्रा गोरक्ष दिदली. पूर्ण कृपा केली गहिनीनाथ, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. अशा त्या वशिष्ठाने पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केल्यावर योग्य दिवशी अग्निनारायण भगवान की जय. अग्नीमधून नारायण प्रकट झाले. घे राजा पायसदान, खीर. यज्ञाचं जे हवीर द्रव्य आहे, खीर आहे, तांदूळ आहे, तीळ आहे, जव आहे आणि घृत आहे. हे 5 गोष्टी यज्ञाचा हवीर. हे याला देवान्नम असं म्हणतात. तीळ देवांनाही चालते आणि पितरांनाही चालते. हल्ली तिळीचं तेल येतं, पण त्याच्यावर लिहिलं असतं फक्त दिव्याला, माणसाला खायला नाही. आता दिव्याला तरी जाळावं का नाही हा मोठा प्रश्न मिळतो. या विज्ञानामुळे काय झालं, सगळी मोठी फसगत झाली. आपला खेड्यातला घाणा होता, त्याच्यात काहीच गडबड नव्हती. आता परवाच्या दिवशी ते हार्ट तज्ज्ञ होते ना, ते म्हणजे तुम्ही तेलच चांगलं खा. आता चांगलं खा म्हणजे लोकांना तर सांगतात रिफाईन खा. म्हणजे आता चांगलं खा म्हणजे रिफाईनमध्ये काहीतरी घोटाळा आहे असं आहे ते. तर आता दैवयुगाने बऱ्याच लोकांनी घरी घाणे घेतले. आता मला एकाने तेल आणून दिलं, म्हणजे दादा हे घरच्या घाण्याचं आहे, हे शुद्ध आहे. घरी घाणे घेऊन टाकले, कारण चांगलं खायचं मग त्याला काही प्रयत्न केले पाहिजे.
बाजारात चांगलं मिळत नाही. सगळं चांगल्याची मोठी पंचायत आहे ना. आपल्या जळगाव शहरामध्ये एक ताक मिळायचं बळीरामपेठेच्या गल्लीमध्ये भावेकडे. पण ताक म्हणजे ताक, लोक तितक्या लांब घ्यायला द्यायचे, ताकाला काही किंमत नव्हती तेव्हा. 20 पैसे 25 पैशाला लिटर भरते. आता 30 रुपये लिटर आहे आणि सोन्याच्या गल्लीत भेटतं. आमच्या खेड्यात तर शेतकरी ठेवून दे, ज्याला घेवायचं असेल घेऊन जा. काय कलियुगात ताकाला सुद्धा महत्व तू आलं. पण तेही मिश्रण आहे. आणखीन काय काय भीती आहे बा त्याच्यामध्ये. म्हणजे सत्य काय आहे, काय चांगलं मिळेल, परमार्थ सुद्धा गडबड करून टाकली. जो शुद्ध आणि पवित्र परमार्थ होता त्याच्यामध्ये सुद्धा लोभाने मूलाने पापानी, लोभ आला आणि लोभाचं मूळ पाप आहे. अन्य मार्ग सांगून टाकतात. धर्म मार्ग सांगा. किती तुम्ही ज्ञान सांगितलं तर आई वडिलांचा सांभाळ सांगा, गायीचा धर्म राखा, तरच उपयोग होणार आहे. परमात्म्याने तेवढ्या करता अवतार, राम अवतारात गायी चारता आल्याने म्हणून कृष्ण अवतारात व्रत केलंय. गैया चरावत नंदलाल. अग्निनारायण प्रगट झाले. राजानं हातात प्रसाद नाही घेतला. मी पापी आहे, मी एक स्त्री मारली आहे, मी एक ब्राह्मण मारला, एक बालक मारला आहे. प्रसादाचे अधिकारी माझे गुरु आहे. राजानं वशिष्ठाकडे पाहिलं. राजा चिंता करून वशिष्ठाने प्रसाद आणला. असा शिष्य पाहिजे. आपला अपराध विसरले नाही अधिकारी. अजूनही बरेच लोक म्हणतात त्यांच्या हाताने द्या. प्रसाद हाताने मागतात. राजा सगळ्या संतांसमोर मी अपराधी आहे असं मानतोय. वशिष्ठाने कृपादृष्टी टाकली दशरथावर आणि समभाग केले प्रसादाचे. आणि समभाग केल्यानंतर अभ्रुक स्नान झालंय. यज्ञ मंडपाच्या बाहेर उभं राहावं लागतं प्रसाद घ्यायला. यज्ञ मंडपात नाही. कीर्तनकार सांगून जातात की पिंड घारीनं झोपलेलं. मग हे जे नास्तिकवादी कहो यज्ञात घार घुसली म्हणजे मग अपवित्र आहे महाराज असे करतात ते. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे यज्ञ मंडपाच्या बाहेर प्रसाद घ्यावा लागतो. जसं आहे तर तुम्ही इथे मामांनी दुकानं लावली नाही म्हणून बरं झालं. नाही तर लोक ते बेफरी खात राहत आणि भागवत बी ऐकत राहत. हा तर असं भागवतात रामायणात असं बाकीचं काही नको. कारण त्याच्याने काय होतं, जिथे यज्ञ मीमांसा चालली आहे तिथे भक्षण होऊन जातं ना. इथे काही दुकान नाही फार चांगलं आहे. कारण अव्यापार व्यापार होत होतो.